Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new here, do subscribe, like and share with your friends. So our today's important topic is twinkling of stars. This is the most favorite topic for teachers also. The question was asked on this topic in the previous year question paper. This is the previous year question paper. Question number 2A, give scientific reasons. Second question, stars twinkles but we do not see the twinkling of planet. Stars twinkle करतात पण planet twinkle करत नाहीत. So this question was asked for 2 marks. So this lecture is so important on this topic. So before starting twinkling of stars, let's understand the short point, that is mirage. Mirage is काय? Mirage म्हणजेच मृगजळ. This is nothing but a optical illusion. So the definition for mirage is light coming from a distant object appears to be coming from the image of the object inside the ground. काय बोलतो नीट लक्ष द्या पहिल्यापासून. लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲपियर्स टू बी कमिंग फ्रॉम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इनसाइड द ग्राउंड. म्हणजेच लांबवरच्या असणाऱ्या वस्तूचीच जी लाईट आपल्यापर्यंत येणार आहे ती आपल्याला नेमकी कुठे दिसते? ग्राउंडमधून येते असे दिसते. ते कशामुळे होते? तोच फेनॉमेना आहे मिराज. मृगजळ एक छलावा आहे, भ्रम आहे. तो कसा तयार होतो बघा. इथे एक क्लिप येईल. जेव्हा तुम्ही सनी डेजमध्ये ड्रायव्हिंग करत असता तर रोडवर तुम्हाला पाण्यासारखा एक भ्रम दिसेल, पण तुम्ही त्या ठिकाणी गेला तर ते पाणी नसून सिम्पली एक रोड असतो. तर हा भ्रम कशामुळे तयार होतो? तर तोच फेनॉमेनॉन आहे मिराज. तर बघून घेऊयात मिराज म्हणजे नेमकं असतं काय. सपोज दिस इज अ ट्री विच इज ॲट अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट for the viewer. This is our viewer. So suppose this is a coconut tree and here is our viewer. तर तो जो व्ह्यूअर जेव्हा दूरवरच्या असलेल्या नारळाच्या झाडाला बघतो तर त्याला याच नारळाची एक रिफ्लेक्शन पाण्यामध्ये असल्यासारखं दिसते. ते इल्युजन, ते रिफ्लेक्शन कशामुळे दिसतंय? तर बघा, हे काय आपलं सरफेस इथे काढू आपल्या ऑब्झर्वरला. सो दिस इज द सरफेस ऑफ अर्थ. आता होतं आहे काय नेमकं? तर तुम्हाला प्रिवियस लेक्चरमध्ये पॉईंट कवर केला होता, व्हॉट इज रिअरर मीडियम अँड व्हॉट इज डेन्सर मीडियम. सो फर्स्ट ऑफ ऑल बघितला नसेल तो व्हिडिओ जाऊन बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. रिअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम सिम्पल मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? रिअरर मीडियम म्हणजे हलकं, डेन्सर म्हणजे जड. आता माय क्वेश्चन इज हॉट एअर अँड कोल्ड एअर. इथे लिहितो हॉट एअर अँड कोल्ड एअर. विच इज द रिअरर मीडियम अँड विच इज द डेन्सर मीडियम? सिम्पल आहे. हॉट एअर अँड कोल्ड एअरमध्ये कोणतं हलकं आहे आणि कोणतं जड आहे? तर नीट लक्ष द्या. रिअरर मीडियम कोणतं असणार आहे? हॉट. अँड डेन्सर मीडियम कोणतं असणार आहे? कोल्ड एअर. जिथं इथे रिअरर मीडियम इज हॉट एअर अँड कोल्ड एअर इज डेन्सर मीडियम. हे असं कशामुळे झालं? तर air near the surface of earth is comparatively hot compared to the air in the height. याचाच अर्थ काय? जी एअर, आता लेयर्स असतात, एअरचे सुद्धा लेयर असतात. ते कसे? तर सपोज ही एक लेयर आहे, ही एक लेयर आहे, ही एक लेयर आहे. आता जी एअर जमिनीच्या सगळ्यात जवळ असणार आहे ते कसे असणार आहे? हॉट एअर. ही हॉट असणार आहे. त्याच्यावरचा लेयर कंपॅरेटिव्हली थोडासा कूलर होत जाणार आहे, कूलर. आणि त्याच्यापेक्षा कूलर वरचा एअर पार्सलचा लेयर. तर होतं आहे का या ठिकाणी? आता प्रिवियस लेक्चरमध्ये आपण पाहिले होते की जेव्हा लाईट रे पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू द रिअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. काय बोलतो नीट लक्ष द्या. वेन रे ऑफ लाईट पासेस फ्रॉम डेन्सर मीडियम टू द रिअरर मीडियम इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. हाच फेनॉमेनॉन इथे यूज होणार आहे. तर कसं होणार आहे बघा. हॉट एअर काय? रिअरर मीडियम. हॉट एअर म्हणजे गरम हवा, ती काय करते? नेहमी वर जाण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच ती नक्कीच हलकी आहे. तर हॉट एअर काय? रिअरर मीडियम. कोल्ड एअर डेन्सर मीडियम. म्हणजेच वर काय असणार आहे? आपली कूलर एअर कम्पेअर टू द ग्राउंड लेवल. तर कूलर एअर काय होणार आपली या ठिकाणी? डेन्सर मीडियम. हॉट एअर असणार आपली रिअरर मीडियम. तर होत आहे का या ठिकाणी बघा. हा आपला सोर्स आहे, सोर्स ऑफ लाईट, दॅट इज सन.
इथं लिहितो सन. लाईट रेज कमिंग फ्रॉम द सन स्ट्राईक द ऑब्जेक्ट दॅट इज कोकोनट ट्री अँड रिफ्लेक्ट्स. आता काय होतं, त्याचं रिफ्लेक्शन होतं आहे. कशाचं रिफ्लेक्शन झालं आहे? आता कोकोनट ट्रीवर पडलेल्या लाईटचं रिफ्लेक्शन झालं या ठिकाणी. रिफ्लेक्शन झालं. आता बघा नीट, रिफ्लेक्शन झाल्यानंतर आपला रे ऑफ लाईट कुठून कुठे ट्रॅव्हल करतोय? डेन्सर मीडियमकडून रिअरर मीडियमकडे. डेन्सर टू रिअरर जाताना काय होतं? लाईट रे बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आता नॉर्मल काय असणार आहे ह्याचं? सपोज नॉर्मल, दिस इज द नॉर्मल, राईट. लाईट रे बेंड झाला. आता खालच्या एअरला त्यानं स्ट्राईक केलं तर काय होणार आहे? खालचा लेअर, एअरचा लेअर अजून रिअरर असणार, म्हणजे अजून एकदा काय होणार? डेन्सर टू रिअरर ट्रान्झॅक्शन होणार. तर इथे नॉर्मल अजून एकदा झालं. डिफ्लेक्शन झालं, लाईट बेंड झाली अवे फ्रॉम द नॉर्मल. का? तर आपण रिअरर डेन्सर मीडियमकडून रिअरर मीडियमला जातो आहे. आता अगेन वन मोर टाईम इथे काय होणार? लास्ट इयरपाशी, एअर पार्सलपाशी अजून एकदा रिफ्रॅक्शन होणार. पण ते पण कसे? लाईट रे बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, इथपर्यंत आलं. आता असे करत काय होतं? क्रिटिकल अँगल, तो ही पॉईंट आपण ह्याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. क्रिटिकल अँगल नंतर, एका स्पेसिफिक अँगल नंतर तेच लाईट रे डायरेक्ट रिफ्लेक्ट होऊन व्ह्यूवरच्या आईजपर्यंत जाणार आहे. काय म्हणलं मी? नीट लक्ष द्या. तेच लाईट रेज डायरेक्ट रिफ्लेक्शन होणार, तसंच डायरेक्ट रिफ्लेक्शन होणार आणि व्ह्यूवरच्या आईजपर्यंत जाणार आहेत ते रेज. म्हणजेच आता त्याला कसे दिसणार आहे बघा, त्याला व्ह्यूवरला हे जे आहे त्याचं रिफ्लेक्शन कुठे दिसणार आहे? ते पण जमिनीत दिसणार आहे. हेच आहे आपलं मिराज. आणि त्याचं रिफ्लेक्शन दिसतात अजून एका गोष्टीचं रिफ्लेक्शन त्याला दिसणार आहे, ते म्हणजेच काय? आकाशाचं, स्कायचं रिफ्लेक्शन विल अल्सो सीन इन दिस रिफ्लेक्शन. तर कोकोनट ट्रीचं दिसलं ॲज वेल ॲज त्याला स्कायचं सुद्धा रिफ्लेक्शन दिसलं. तर त्याला इल्युजन कसलं तयार होणार आहे की लांबच्या अंतरावर पाणी आहे, त्या टाईप त्याला इल्युजन दिसणार आहे. तेच नथिंग बट दिस इज द मिराज. तर मिराजची डेफिनेशन लिहून घ्या. मिराजची डेफिनेशन काय होती? द ऑब्जेक्ट ऑन अ द लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट appears to be coming from the image of the object inside the ground. बघा, लांबच्या अंतरावरचा हे होता, त्याची लाईट कशी यायला लागली? त्याच्याच इमेज ऑफ द ऑब्जेक्ट, जो की फॉर्म झाला आहे जमिनीवर, जमिनीमधून त्याचा इमेज ऑफ ऑब्जेक्ट तयार होतो आणि ते व्ह्यूवरच्या आयपर्यंत पोचतो आहे. यालाच आपण काय म्हणतो? दिस कन्सेप्ट इज नोन ॲज मिराज. सो आवर नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. सो नोट. So here we are, most important topic, that is twinkling of stars. तर गिव रिझनमध्ये ट्विंकलिंग ऑफ स्टार्सचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे? लक्षात ठेवा, 5 पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत? 5 पॉईंट. सिस्टमॅटिक आन्सर लिहायचं आहे, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातील. तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, फर्स्ट ऑफ ऑल ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघू, देन आफ्टर दॅट फॉर प्लॅनेट्स. तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्सचे 5 पॉईंट्स. फर्स्ट ऑफ ऑल ट्विंकलिंग ऑफ स्टार्स म्हणजे चांदण्या चमकतात पण प्लॅनेट चमकत नाहीत. तर हेच आपल्याला रिझन इथं लिहायचं आहे. खूप सिम्पल आहे. फर्स्ट पॉईंट, स्टार्स आर सो फार अवे फ्रॉम द अर्थ सो दे ॲक्ट ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईट. काय सांगतो नीट लक्ष द्या. फर्स्ट पॉईंटमध्ये स्टार्स आर सो फार अवे फ्रॉम द अर्थ सो दे ॲक्ट ॲज पॉईंट सोर्स ऑफ लाईट. सेकंड पॉईंट सिम्पल होता. स्टार्स काय आहेत? खूप दूरच्या अंतरावर आहेत, त्यामुळे ते काय ॲज ॲक्ट करतात? ते पॉईंट सोर्स ऑफ लाईट. सेकंड पॉईंट, light coming from that star goes on number of refraction. आणि ते रिफ्रॅक्शन कसं होतं आहे? नीट लक्ष द्या. आता आपण दोन गोष्टींसोबत डील करतो आहे. लाईट कमिंग फ्रॉम दॅट स्टार कुठून कुठे येते? व्हॅक्यूममधून, म्हणजे अवकाशातून आपल्या जमिनीवर येते. तर आपण दोन गोष्टीसोबत डील करतो आहे. कशासोबत? एक तर व्हॅक्यूम आणि एअर. आता नीट लक्ष द्या. तर व्हॅक्यूम अँड एअर, नेहमी दोन्ही मीडियममध्ये हे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे की यातलं रिअरर मीडियम कोणतं आहे आणि डेन्सर मीडियम कोणतं आहे. हे जर तुम्हाला कळालं तुम्ही जिंकला. तर व्हॅक्यूम आणि एअर, व्हॅक्यूम आणि एअरमध्ये रिअरर मीडियम कोणतं आणि डेन्सर मीडियम कोणतं? सो विच इज द रिअरर मीडियम इन दिस बिटवीन टू, व्हॅक्यूम आणि एअर? सिम्पल आहे. व्हॅक्यूम इज द रिअरर मीडियम अँड
एअर इज द डेन्सर मीडियम. व्हॅक्यूम हलकं आहे कशापेक्षा? एअरपेक्षा. एअरमध्ये काय आहेत? एअर मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे त्याची डेन्सिटी जास्त आहे, तो डेन्सर आहे कम्पेअर्ड टू द व्हॅक्यूम. व्हॅक्यूममध्ये काय काहीच नाही, मॉलिक्युल्सच नाही, त्यामुळे व्हॅक्यूम इज द रेअरर मीडियम. सेकंड पॉईंट काय सांगितला? लाईट कमिंग फ्रॉम द प्लॅनेट कमिंग फ्रॉम द स्टार्स गोज ऑन नंबर ऑफ रिफ्रॅक्शन्स and that refractions takes place or travels, that ray of light travels from rarer medium to the denser medium. नीट लक्ष द्या, इथे फिगर सुद्धा येईल. आता होत आहे काय नेमकं दिसतंय का? हो. तर एक कळालं आहे तुम्हाला, व्हॅक्यूम इज अ रेअर मीडियम अँड एअर इज आवर एअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज अ डेन्सर मीडियम. सो जेव्हा सपोज हा स्टार आहे, स्टार काय करतोय? त्याची लाईट, त्यापासून जी येणारी लाईट आहे, ठीक आहे, जी लाईट अर्थच्या सरफेसकडे येते. सपोज हे अर्थ आहे, हे अर्थचं ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा लेअर असणार आहेत आणि ते नंबर ऑफ टाइम्स रिफ्रॅक्शन होणार आहे त्याचा. तर नीट लक्ष द्या, स्टार आहे, इथं लिहितो स्टार. लाईट कमिंग फ्रॉम द स्टार गोज ऑन नंबर ऑफ टाइम्स, गोज ऑन रिफ्रॅक्शन फॉर नंबर ऑफ टाइम्स. तर रिफ्रॅक्शन कुठं होणार आहे? तर बघा, जी लाईट कुठून येणार आहे? ती लाईट व्हॅक्यूममधून येणारी लाईट कुठे इंटर करते? द अर्थ ॲटमॉस्फिअर. अर्थ ॲटमॉस्फिअर काय? इथे लिहितो अर्थ ॲटमॉस्फिअर. तर अर्थ ॲटमॉस्फिअर इज अ डेन्सर मीडियम ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूम. तर होतं आहे काय या ठिकाणी? तुम्हाला एक प्रॉपर्टी माहीत होती, when a ray of light travels from rarer medium to the denser medium, काय होतं? that light ray bends towards the normal. काय सांगितलं? that light ray bends towards the normal. तर बघा, या लाईटसाठी नॉर्मल काय होणार? त्याचं हे काय होतं आता? to light bends towards the normal, म्हणजे जो ओरिजिनल पाथ होता तो सोडून नॉर्मल पशी येणार, नॉर्मलच्या जवळ बेंड होणार आहे. अजून एकदा नॉर्मल काढा, जवळ येणार, नॉर्मल जवळ. म्हणजे तुमचा स्टार इथे आहे आणि तुमची लाईट कुठे दिसते बघा, बेंड होत होत तुम्हाला लाईट याच पोझिशनमध्ये दिसणार आहे. कुठून येणारी? स्टारपासून येणारी लाईट. आणि जेव्हा आपण हॉरिझनपासून बघतोय, वेन वी लुक ॲट द स्टार फ्रॉम द होरायझन, द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स इज स्लाइटली हायर दॅन द इट्स रिअल ॲक्च्युअल पोझिशन. तर नीट लक्ष द्या, थर्ड पॉईंट हाच आहे आपला. काय सांगितलं? वेन वी look at the star, the apparent position of star is slightly higher than its real actual position. तर नीट लक्ष द्या, रिअल ॲक्च्युअल पोझिशन हीच आहे. इथून येणारी लाईट इथे रिफ्रॅक्ट होत गेली आणि इथे दिसली आहे. पण जेव्हा आपण होरायझनमधून त्या स्टारला बघतो तर त्याची जी ॲपरंट पोझिशन असते ती स्लाइटली हायर असते. तर इथे लिहितो ॲपरंट पोझिशन आणि ही काय? त्याची ॲक्च्युअल पोझिशन और रिअल पोझिशन. रिअल पोझिशन ही आहे, पण आपल्याला दिसताना कुठं दिसतोय? असा. एक मिनिट, हे थोडं रिफ्रॅक्शन त्याच्या आईजवर टाकलं पाहिजे, व्ह्यूवरच्या. असं. सो होत आहे काय? ते जे दिसतोय आपल्याला स्टार नेमका दिसतोय कुठे? ॲपरंट पोझिशनला, पण ती त्याची ॲक्च्युअल पोझिशन नाही आहे. त्याची ॲक्च्युअल पोझिशन काय? स्लाइटली डाऊनवर्ड्स. म्हणजे ॲपरंट पोझिशन इज स्लाइटली हायर दॅन द इट्स ॲक्च्युअल पोझिशन. थर्ड पॉईंट हाच आहे. हे असं कशामुळे झालं? तर ॲक्च्युअल पोझिशनपासून आपल्याला जेव्हा आता हा चौथ्या पॉईंटमध्ये हेच बघणार आहेत की हे असं कशामुळे होतं. तर ॲक्च्युअल पोझिशनपासून जी लाईट इमिट होणार आहे ते नंबर ऑफ टाइम्स रिफ्रॅक्ट होत गेली आणि बेंड होत गेल्यामुळे हे बघा सरळ लाईट येणार होती अशी आणि ती अशी पडते. सो द ॲपरंट पोझिशन ही झाली त्याची ॲपरंट पोझिशन, ही झाली त्याची ॲक्च्युअल पोझिशन आणि हा झाला आपला व्ह्यूवर. सिम्पली जर असं म्हणायचं असेल तर हे झालं. तर आता हे होतं आहे कशामुळं? नंबर ऑफ रिफ्रॅक्शन फेनॉमिनावर डिपेंड आहे. पण आता नेक्स्ट पॉईंट काय होतं ते नीट लक्ष द्या. हे झालं आत्तापर्यंत इथं किती झाले पॉईंट्स? 3 पॉईंट्स. सो द नेक्स्ट अँड फोर्थ पॉईंट इज ॲपरंट पोझिशन ऑफ द स्टार कीप्स ऑन चेंजिंग अ लिटल बिट. काय सांगितलं नीट लक्ष द्या. ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स, ॲपरंट पोझिशन कोणती आहे? ही पोझिशन. ॲक्च्युअल पोझिशन खालची आहे. तर ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली अ लिटल बिट. ते कशामुळे होतं आहे? ड्यू टू द
ॲटमॉस्फेरिक लेअर ऑफ अर्थ, आणि त्या ॲटमॉस्फेरिक लेअरमध्ये असणारी एअरचं काय होणार आहे, कॉन्स्टंटली कॉन्स्टंटली टेम्परेचरसुद्धा बदलणार आहे, एअरची डेन्सिटीसुद्धा बदलणार आहे. तर ते होतं काय म्हणतो नीट लक्ष द्या. द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स कीप्स चेंजिंग लिटल बिट बिकॉज ऑफ ॲटमॉस्फेरिक एअर, डेन्सिटी ऑफ एअर अँड टेम्परेचर ऑफ एअर. या 3 घटकांमुळे काय होणार आहे बघा, नेहमी जे ॲटमॉस्फिअरमधली जी एअर असणार आहे त्याचं काय व्हायला लागलं आहे, डेन्सिटी चेंज व्हायला लागली, टेम्परेचर चेंज व्हायला लागलं आहे. तर जशी जशी डेन्सिटी अँड टेम्परेचर चेंज होईल तर तुम्हाला एक लक्षात आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससुद्धा चेंज होणार आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर चेंज झाला तर काय दिसणार आहे तुम्हाला, लिटल बिट स्लाइटली डायव्हर्जन इन दॅट पोझिशन ऑफ ॲपरंट स्टार. म्हणजेच किंचित पोझिशन बदलल्यासारखे पण वाटणार आहे आणि त्याची ब्राईटनेससुद्धा कमी जास्त होणार आहे. तोच आपला लास्ट पॉईंट आहे. ड्यू टू दिस चेंज इट अफेक्ट्स द पोझिशन अँड द ब्राईटनेस ऑफ दॅट स्टार्स अँड वी सी द ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. एवढंच आहे रिझन त्याचं, खूप सायंटिफिक आहे. तर नीट लक्ष द्या, पहिल्यापासून सांगतो तुम्हाला. फर्स्ट पॉईंट काय होता, स्टार्स आर सिच्युएटेड सो फार अवे फ्रॉम द अर्थ सो दे ॲक्ट ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ अ लाईट. हा आपला फर्स्ट पॉईंट होता. सेकंड पॉईंट काय होता, लाईट कमिंग फ्रॉम दॅट स्टार गोज ऑन रिफ्रॅक्शन नंबर ऑफ टाईम अँड दॅट रिफ्रॅक्शन इज फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. इथं जसं बघितलं व्हॅक्यूम टू एअरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतं विच इज द डेन्सर मीडियम. वेन लाईट रे travels from rarer medium to the denser medium, light ray bends towards the normal. इथे बघितलं आपण towards the normal गेल्यामुळे त्याचा पाथ काय होणार आहे, डिस्ट्रॅक्ट होणार आहे. हा जो लाईटचा पाथ होता तो बेंड होऊन असा होणार आहे. पण त्याची जी ॲपरंट पोझिशन होती, इफ वी सी द स्टार फ्रॉम द होरायझन इट्स ॲपरंट पोझिशन इज स्लाइटली हायर दॅन द इट्स ॲक्च्युअल रिअल पोझिशन. हा होता आपला थर्ड पॉईंट. त्याची ॲपरंट पोझिशन ही स्लाइटली हायर असते दॅन इट्स रिअल पोझिशन. स्टार आहे इथं पण दिसतोय कुठं आपल्याला, वरती दिसतोय. हे कशामुळे होतं, रिफ्रॅक्शनमुळे. हा झाला थर्ड पॉईंट. आणि ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार काय सांगतोय, हा होता फोर्थ पॉईंट. ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स चेंजेस अ लिटल बिट कंटिन्युअसली. काय होतं तर चेंज होतं आहे. तर कशामुळं, 3 फॅक्टर सांगितले. कोणता फर्स्ट फॅक्टर इज ॲटमॉस्फेरिक एअर, सेकंड फॅक्टर इज ॲटमॉस्फेरिक डेन्सिटी आणि एअर डेन्सिटी, अँड थर्ड पॉईंट इज टेम्परेचर ऑफ एअर. हे 3 घटक नेहमी कंटिन्युअसली बदलत राहतात. ॲटमॉस्फेरिक एअर त्यामधले घटक कोणते, डेन्सिटी ऑफ एअर अँड टेम्परेचर ऑफ एअर इज कॉन्स्टंटली चेंजिंग. ड्यू टू दिस कॉन्स्टंट चेंज त्याचं काय चेंज होणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला तर त्याच्या आपल्याला दिसताना इल्युजन कसं दिसणार आहे, स्लाइटली चेंज इन पोझिशन अँड स्लाइटली चेंज इन दॅट ब्राईटनेस. लास्ट पॉईंट तोच होता आपला. ड्यू टू दिस चेंज वी सी, काय सांगतोय, ड्यू टू दिस चेंज वी सी स्लाइटली कंटिन्युअस change in the position of apparent in the position and the brightness of stars. This is the twinkling of stars. खूप सिंपल आहे, काहीच नाही आहे ह्याच्यात. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं नेमकं होतं काय. तुम्हाला जर त्याचा फेनॉमेना आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा पॉईंट तुमच्यासाठी काहीच नाही आहे. पहिलं काय होता, स्टार खूप लांब अंतरावर आहे त्यामुळे पॉईंट सोर्ससारखा ॲक्ट करतो आहे. सेकंड पॉईंट वॉज जेव्हा त्याची लाईट कमिंग फ्रॉम दॅट स्टार्स गोज ऑन नंबर ऑफ टाइम्स ऑफ रिफ्रॅक्शन. खूप वेळा त्याचं रिफ्रॅक्शन होतं त्यामुळं त्याचा पाथ बेंड होतो. आणि ते पण रिफ्रॅक्शन कसं होतं आहे, रिअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. कोणते मीडियम होते, व्हॅक्यूम आणि एअर. पाथ चेंज झाला. थर्ड पॉईंट काय होता, होरायझनपासून जेव्हा बघतो, वेन वी लुक ॲट द स्टार फ्रॉम द होरायझन द ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स ॲपियर्स टू बी स्लाइटली हायर दॅन इट्स ओरिजिनल पोझिशन. दॅट वॉज द थर्ड पॉईंट. फोर्थ पॉईंट, ड्यू टू चेंज इन atmospheric air, density of air and temperature of air, the apparent position of star changes a little bit. म्हणजे ती सारखी अशी बदलल्यासारखी जाणवते. आणि लास्ट पॉईंट होता, ड्यू टू दिस चेंज वी सी द चेंज इन पोझिशन ॲज वेल ॲज ब्राईटनेस ऑफ द स्टार. याच कारणामुळे आपल्याला त्या स्टारची ब्राईटनेस आणि त्याची जी पोझिशन आहे ती किंचित बदलल्यासारखी वाटते. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता हे झालं ट्विंकलिंग ऑफ स्टार्ससाठी. तर प्लॅनेट डू नॉट ट्विंकल हे आपल्याला रिझनमध्ये लिहायचं होतं, तर नोट डाऊन करून घ्या इथपर्यंत. सो ऑन द अदर हँड फॉर प्लॅनेट्स आर क्लोजर
टू द अर्थ ॲज कम्पेअर टू द स्टार्स. प्लॅनेट काय आहेत, अर्थ सरफेसच्या क्लोज डिस्टन्सवर आहेत. सो प्लॅनेट ॲक्ट्स ॲज द लार्ज नंबर ऑफ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस ऑफ लाईट. तर नीट लक्ष द्या, मी काय सांगितलं होतं पहिल्यांदा, स्टार्स कसे आहेत, सिंगल पॉईंट सोर्स ऑफ लाईट आणि त्याला स्वतःची लाईटसुद्धा आहे. पण ऑन द अदर हँड प्लॅनेट्सच्या बाबतीत काय होतं आहे, प्लॅनेट्स ॲक्ट्स ॲज प्लॅनेट, हे झालं प्लॅनेट. प्लॅनेट ॲक्ट्स ॲज कलेक्शन, लार्ज नंबर ऑफ कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस. आता लार्ज नंबर ऑफ कलेक्शन्स ऑफ पॉईंट सोर्सेस असल्यामुळे जो इंडिव्हिज्युअल इफेक्ट आहे तो होणार आहे. जे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होणार होतं ते होत आहे. पण हे असताना बघा, एकासाठी त्याचं बेंडिंग होणं सोपं आहे. पण या ठिकाणी काय व्हायला लागलं आहे, देर आर नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस ऑफ लाईट, द कलेक्शन ऑफ नंबर ऑफ पॉईंट सोर्स ऑफ लाईट विच आर कमिंग फ्रॉम द प्लॅनेट्स. तो काय करतात, ते त्यांचा इफेक्ट नलिफाय करतात. म्हणजेच द कॉन्स्टंट चेंज इन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर काय सांगतोय, कॉन्स्टंट चेंज इन ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ॲप्लाय ऑन द इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्स ऑफ लाईट, बट ड्यू टू लार्ज नंबर ऑफ कलेक्शन ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेस दिस इफेक्ट गेट नलिफाईड. म्हणजे जो हा इफेक्ट होत होता लाईट रे बेंड होण्याचा, तो काय होणार आहे, प्लॅनेटच्या बाबतीत तो इफेक्ट नलिफाय होणार आहे. दॅट्स वाय प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. नीट लक्ष द्या, प्लॅनेटसाठी काय सांगितलं मी, प्लॅनेट्स आर क्लोजर ॲज कम्पेअर टू द स्टार. प्लॅनेट्स हे काय आहेत, अर्थच्या क्लोज डिस्टन्सवर आहेत. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय सांगितला, तिथे सगळं आहे, स्टार ॲक्ट ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईट, वेअर ॲज प्लॅनेट ॲक्ट ॲज अ लार्ज कलेक्शन ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेस. इथं कळलं, संपला विषय. तुम्हाला प्लॅनेटचा आलं, लिहिता. स्टार ॲक्ट ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईट अँड प्लॅनेट ॲक्ट ॲज अ लार्ज कलेक्शन ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेस. ड्यू टू दिस, आता ह्याच्यामुळं काय होतं आहे, ड्यू टू चेंज इन ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द इफेक्ट ऑफ रिफ्रॅक्शन गोज ऑन और ॲप्लायज ऑन सिंगल पॉईंट ऑफ सोर्स ऑफ लाईट. पण या ठिकाणी ड्यू टू दिस द ॲव्हरेज पोझिशन अँड द ॲव्हरेज ब्राईटनेस ऑफ दॅट प्लॅनेट डज नॉट इफेक्टेड ड्यू टू वॉट, द कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेस. एकासाठी ठीक आहे, पण ड्यू टू द नंबर ऑफ लार्ज कलेक्शन ऑफ दिस पॉईंट सोर्सेस तो इफेक्ट काय होणार आहे, नलिफाय होणार आहे. म्हणजे त्याची ॲव्हरेज पोझिशन आणि ॲव्हरेज ब्राईटनेस काय राहणार आहे, सेम राहणार आहे. प्लॅनेटसाठी ते नलिफाय होणार आहे तो इफेक्ट. सो प्लॅनेट डू नॉट ट्विंकल. बस एवढंच आहे. हे खूप झाले जवळपास, फक्त पण ते 2 मार्कासाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे. ह्याचा इफेक्ट अजून एक आहे, द ॲडव्हान्स्ड सनसेट अँड प्रोलेड ॲडव्हान्स सनराईज अँड प्रोलेड सनसेट. नीट लक्ष द्या, काय म्हणतोय, सनराईज अँड सनसेट. सनराईज कसा, ॲडव्हान्स, अँड प्रोलेड म्हणजेच उशिरा झालेला. आता एक सांगतो तुम्हाला, सपोज ही अर्थ आहे, इथून तुमचा सूर्योदय होणार आहे, इथे तुमचा सूर्यास्त, म्हणजे सनराईज इथे, सनसेट इथे. तुमचा सूर्य, आता मी जसं सांगितलं होतं, सूर्य काय, पॉईंट ऑफ सोर्स, तो पण खूप लांब आहे आणि स्टार आहे. तर होतं काय नेमकं, सनराईज होताना इथं होरायझनचा सनराईज होताना जी लाईट येणार आहे ती काय होणार आहे, बेंड होत जाणार आहे. म्हणजे तुम्हाला थोड्या वेळ आधीच जो एक्सपेक्टेड टायमिंग होता सनराईज होण्याचा किंवा सन त्यावेळेस त्या पोझिशनला आल्यावरच सनराईज होणार होता, पण ते न होता काय होणार आता, ॲडव्हान्समध्येच लवकरच तुमचा सनराईज होणार आहे. आणि याच फेनॉमेनामुळे जेव्हा सूर्य ह्या पोझिशनच्या सुद्धा खाली जातो, त्यामुळे प्रोलेड म्हणजेच उशिरा झालेला सनसेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ॲडव्हान्स्ड सनराईज अँड प्रोलेड सनसेट, हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. हे ॲप्लिकेशनच आहे त्याचं. फक्त तुम्हाला स्टार्सचं, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स लक्षात ठेवायचं आहे आणि प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. आता रिव्हिजन करूयात, क्विक रिव्हिजन. ट्विंकलिंग ऑफ स्टार्समध्ये एक तुम्हाला चार्ट देतो, कसं लक्षात ठेवायचं. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ट्विंकलिंग ऑफ स्टार्समध्ये किती पॉईंट होते, चलो फर्स्ट 5 पॉईंट्स. देर आर 5 पॉईंट्स इन ट्विंकलिंग, रिझन ऑफ ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. तर फर्स्ट पॉईंट काय होता, थोडंसं मोठं काढतो. फर्स्ट पॉईंट, स्टार्स ॲक्ट ॲज पॉईंट ऑफ सोर्स. स्टार पॉईंट ऑफ सोर्स आहे. नेक्स्ट
सेकंड पॉईंट काय सांगितला होता, लाईट कमिंग फ्रॉम दॅट स्टार गोज ऑन नंबर ऑफ टाइम्स ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन होतं आहे, आता रिफ्रॅक्शन झालेलं आहे पण ते कुठून कुठे होणार आहे, फ्रॉम रिअरर टू डेन्सर. डेन्सर, सो रिअर टू डेन्सर गेल्यावर लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. सो लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. थोडंसं फास्टलीचं त्यामुळे अक्षर खराब आहे. थर्ड पॉईंट काय सांगितलं होतं मी, वेन यू लुक ॲट दॅट स्टार फ्रॉम द होरायझन इट्स ॲपरंट पोझिशन इज स्लाइटली हायर दॅन रिअल पोझिशन. थर्ड पॉईंट कशाचा आहे आपला, ॲपरंट पोझिशन. ॲपरंट पोझिशन हायर दॅन ॲक्च्युअल पोझिशन. हायर दॅन ॲक्च्युअल पोझिशन. फोर्थ पॉईंट काय सांगितलं होता, ड्यू टू कॉन्स्टंट चेंज इन ॲटमॉस्फिअरिक लेअर, चेंज इन डेन्सिटी ऑफ एअर अँड चेंज इन टेम्परेचर ऑफ एअर, ह्या 3 घटकांमुळे काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा चेंज होणार आहे. त्यामुळे ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार इज कॉन्स्टंटली चेंजिंग. ॲपरंट पोझिशन चेंज एवढंच लिहितो. त्याचे कारण काय काय सांगितले, ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, नेक्स्ट काय, डेन्सिटी ऑफ एअर अँड टेम्परेचर ऑफ एअर. या 3 कारणामुळे ॲपरंट स्टारची जी पोझिशन आहे ती सारखी फ्लक्च्युएट झालेली दिसणार आहे तुम्हाला. आणि लास्ट पॉईंट होता आपला, ड्यू टू दिस चेंज वी सी fluctuation in apparent position as well as brightness in that star. Due to this change we see fluctuation and brightness of that star. So stars twinkles. थोडंसं अक्षर खराब आहे पण तुम्हाला पॉईंट मला जे सांगायचं ते तुम्हाला कळलेलं आहे. 5 स्टेपमध्ये उत्तर आहे, हे त्याची स्टेपिंग. आता प्लॅनेटसाठी इथेच लिहून घ्या खाली, प्लॅनेटसाठी 2च पॉईंट काय आहेत, तर प्लॅनेट काय आहे नेमका, क्लोजर ॲज कम्पेअर टू द स्टार. स्टार्सपेक्षा क्लोज आहे. कशाच्या क्लोज आहे, अर्थच्या क्लोज आहे. तो अर्थच्या क्लोजमध्ये असल्यामुळे त्याला स्वतःची लाईट नाही आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लहानपणापासून शिकत आला आहे, स्टार्स हॅव देअर ओन लाईट, प्लॅनेट्स ओनली रिफ्लेक्ट्स. तर तो रिफ्लेक्ट करतो आहे, प्लॅनेट रिफ्लेक्ट करतो आहे. पण रिफ्लेक्ट होताना काय होतं आहे, तो ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईटसारखा ॲक्ट होत नाही आहे. स्टार जसा पॉईंट सोर्स ऑफ लाईटसारखा ॲक्ट होत होता तसा प्लॅनेट पॉईंट सोर्स ऑफ लाईटसारखा ॲक्ट होणार नाही आहे. ॲक्ट न झाल्यामुळे तो कसा करतो आहे, ॲक्च्युली लार्ज नंबर ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेसमध्ये, तो लार्ज नंबर ऑफ पॉईंट ऑफ सोर्सेसमध्ये ॲक्ट करतो आहे. ते ॲक्ट केल्यामुळे जो ओव्हरऑल इफेक्ट असणार आहे, जो बेंडिंगचा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा, तो काय होणार आहे, नलिफाय होणार आहे. ते नलिफाय झाल्यामुळे प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. तर एवढंच आन्सर होता. खूप इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक ॲज अ इम्पॉर्टंट डबल स्टार IMP काय लिहायचं असेल लिहा, पण हा चॅप्टरमधला हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेव्हा गिव्ह सायंटिफिक रिझन हा क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतो, शिक्षकांचा, टीचर्सचा मोस्ट फेवरेट टॉपिक हाच आहे की वाय स्टार ट्विंकल अँड प्लॅनेट्स डू नॉट. तर हे आहे त्याचा आन्सर. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून एक इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत, तोही खूप महत्त्वाचा आहे. दॅट इज डिस्पर्शन ऑफ लाईट, रेनबो फॉर्मेशन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.